आणि बीडमधून एक मोठी बातमी येते। बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील टाकळी गावात विलास घुले हत्या प्रकरणाला नवं वळण मिळालंय। न्याय मिळावा आणि प्रकरणातील संशयितांवर कारवाई व्हावी या मागण्यांसाठी विलास घुले यांच्या कुटुंबियांनी गावातील पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू केलंय। या घडीची मोठी अपडेट आपण पाहतोय। विलास घुलेच्या कुटुंबियांनी गावाच्या पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू केलंय। शोकाकुल असे घुले कुटुंबीय आपल्याला दिसतात। टाकीवर चढून त्यांनी शोले स्टाईल आंदोलन सुरू केलंय। 24 जून रोजी झालेल्या हत्येनंतर या प्रकरणातील पुरवणी जबाबात खासदार बजरंग सोनावणे यांचे पुत्र सौरभ सोनावणे यांचं नाव आल्याचा दावा करत त्यांना अटक करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे। तसंच सोशल मीडियावर सुरू असलेली बदनामी थांबवण्याची मागणी सुद्धा करण्यात आली आहे। विशेष म्हणजे मयत विलास घुले यांच्या गर्भवती पत्नी सुद्धा या आंदोलनात सहभागी झाल्यात। जोपर्यंत पोलीस अधीक्षक घटनास्थळी येऊन चर्चा करत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार कुटुंबियांनी केला आहे। आणि या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला आमचे स्थानिक प्रतिनिधी आकाश सावंत यांनी। विलास घुले खून प्रकरणाला 11 दिवस उलटले। चाकूने भुसकावून जे आहे विलास घुले यांची हत्या करण्यात आली होती। या घटनेनंतर 10 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। या प्रकरणी SIT देखील स्थापन करण्यात आली आहे। मात्र घुले कुटुंबाची सोशल मीडियातून होणारी बदनामी थांबवा, सर्व आरोपींवर मोकोका अंतर्गत कारवाई करा या मागणीसाठी कुटुंबियांचं जे आहे ते पाण्याच्या टाकीवरती चढून आंदोलन सुरू आहे। विलास घुले यांच्या पत्नी जे आहेत त्या गर्भवती आहेत। अशा अवस्थेत देखील त्यांना या पाण्याच्या टाकीवरती चढून आंदोलन करावं लागत आहे। या ठिकाणी आपण बघू शकतात आंदोलक देखील आहेत। या ठिकाणी जे आहेत त्यांच्या पत्नी पावसाच्या धारा देखील कोसळत आहेत आणि या पावसाच्या धारेमध्ये देखील घुले कुटुंबियांचं जे आहे ते आंदोलन सुरू आहे। आपण जे आहे त्या आंदोलकांशी बातचीत करण्याचा प्रयत्न करूयात। काय सांगाल, किती वेळ झालं आंदोलन सुरू आहे? सकाळी 10 वाजल्यापासून हे घुले कुटुंबियावरती पाण्याच्या टाकीवरती बसलेले आहेत। त्यांची मागणी आहे की या प्रकरणातील प्रमुख आरोपीला अटक झाली पाहिजे। हे सर्व कट रचून हत्या करण्यात आलेले आहे, त्याच्यामुळे ह्या आरोपींना मकोका अंतर्गत कारवाई करण्यात यावी। त्यांचे कुटुंबीय देखील माझ्यासोबत आहेत। काय सांगाल, काय मागणी आहे तुमची? आमची एकच मागणी, हे ज्या कटाचा मास्टर माइंड आहे खासदार पुत्र सौरभ सोनवणे त्याला सुद्धा ह्याच्यामध्ये सहआरोपी करून मुख्य आरोपीच्याच भूमिकेमध्ये येतो आज, त्याला सुद्धा अटक झाली पाहिजे। शेवटी न्यायालय ठरवीन की कोण होतं नाही होतं हे नंतरचा विषय राहिला, पण ह्या घुले कुटुंब आज एवढं भयभीत झालंय की आज त्यांच्या जीविताला धोका आहे, त्यांनी संरक्षणाची गरज आहे। रमेश घुले देखील आपल्यासोबत जोडले गेले। भाऊ, किती वेळ झालं तुम्ही आंदोलन करताय, काय मागणी आहे तुमची? सकाळी 10 वाजल्यापासून आम्ही आंदोलन करतोय। काय मागणी आहे तुमची? माझ्या भावाची निर्गुण हत्या केलेल्या सर्व आरोपींना अंतर्गत कारवाई करावी। या खुनाला सहमत आणि कट रचून करणारा सहआरोपी त्याला तात्काळ अटक करावी। माझ्या कुटुंबाची माझी बदनामी सोशल मीडियावर फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप याद्वारे चालू, त्यांच्यावर कठोर तात्काळ कारवाई करावी। निश्चितच विलास घुले यांचं कुटुंबीय जे आहे ते पाण्याच्या टाकीवर चढून जे आहे ते आंदोलन करताना बघायला मिळत आहे। गर्भावस्थेत असताना देखील विलास घुले यांच्या पत्नीला जे आहे ते पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करावं लागतंय ते न्यायाच्या मागणीसाठी। NDTV मराठीसाठी मी आकाश सावंत, बीड। दरम्यान पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून आंदोलकांच्या मागण्या तपास पथकापर्यंत पोहोचवण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण उमरे यांनी दिलेली आहे। आम्ही जे आंदोलक आहेत त्यांना सकाळपासून विनंती करतोय की तुमची जी काही मागणी आहे ती आम्हाला लेखी स्वरूपामध्ये द्या आणि तुमची जी मागणी असेल ती आम्ही जी आपल्याकडे जी SIT स्थापन केलेली आहे त्यांच्याकडे आम्ही ती मागणी सुपूर्द करू आणि पुढील कारवाई जी आहे ती SIT यावर करेल।